नांदेड़ में पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी की जयंती सुशासन दिवस के रूप में मनाई गई। नांदेड़ भारतीय जनता पार्टी की ओर से पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी की जयंती सुशासन दिवस के रूप में मनाई गई है। इस मौके पर भारतीय जनता पार्टी के सांसद प्रताप पाटिल चिखलीकर और भाजपा के पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद रहे। साथ ही अटल बिहारी वाजपेयी की जयंती के अवसर पर महानगर भाजपा की ओर से नांदेड़ के सांसद प्रताप पाटिल चिखलीकर इनके हाथों से वरिष्ठजनों एवं नियुक्त वरिष्ठ पदाधिकारियों व नागरिकों का अभिनंदन किया है। इसी के साथ नांदेड़ से एम अनिल कुमार की रिपोर्ट। आज भारत रत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे। त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीनं आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी श्रद्धेय अटलजीला आदरांजली वाहिली, त्यांच्याकडे नतमस्तक झालो। आज पूर्ण देशामध्ये अटलजीची जयंती सुशासन दिन म्हणून साजरा होत आहे। अटलजीच्या संदर्भामध्ये माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्यांनी फार अधिकची सांगण्याची आवश्यकता नाही। पूर्ण या देशामध्ये स्वजय नेतृत्व म्हणून, निष्कलंक आणि चारित्र्यवान नेतृत्व म्हणून आदरणीय अटलजीकडे बघितल्या जाते। अशा महान नेत्यास या ठिकाणी विनम्र अभिवादन। श्रद्धेय अटलजींना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करत आहे। त्याचाच भाग म्हणून दिलीप कंदकुर्ते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी ज्येष्ठांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केला होता। जिल्ह्याचे माजी अध्यक्ष गणपतराव राऊत सर, कुलकर्णी सर, प्राध्यापक नंदकुमार कुलकर्णी, जनार्दनजी ठाकूर या सर्व ज्येष्ठांचाही सन्मान या ठिकाणी केला। त्याबरोबर उत्तर भारतीय त्यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रणित आघाडी स्थापन करून त्यांच्याही नियुक्तीचे पत्र देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये करण्यात आला। नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या शुभेच्छा। ज्या ज्येष्ठांचा या ठिकाणी सन्मान केला त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी या ठिकाणी प्रार्थना।